महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात. त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते. म्हणून निवडणूक लढवून हारण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्याला निवडून आणत असेल तर यात गैर काही नाही. निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याच्या त्या पद्धतीने ते चौकशी करतील. त्यात काही जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल. म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही. हे आता झालंय का? नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी बिनविरोध सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक आहेत. म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं. परंतु ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही, असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे. म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल. मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मदत जाणार हे आम्हाला माहिती आहे. म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली. दुसरं असं आहे की सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत हे ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार. सामना दरवेळेला करतोय, काय नवीन काय आहे? लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये. आणि आता ठाकरेंची तोप धडधडणार, सगळे फुसकेबार असतात, तेच विषय असतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आम्ही ती तोडू देणार नाही, आम्ही कुणाच्या हे करू ते करू, काय काय लावतील त्याचे वाक्य. मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, 30 वर्ष सत्ता तुम्ही भोगायची, मराठी माणसाला तुम्ही हद्दपार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं. हे सगळं जे आहे ना नाटक, आता याचा 3रा पार्ट सुद्धा संपलेला आहे. म्हणून आता एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला, जेवढं काही फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले, कंटाळलेले. लोक विचारतायत मुंबईमध्ये खड्डे 25 वर्ष का राहिले? काय उत्तर आहे? लोकांना पाणी का मिळत नाही? काय उत्तर आहे? मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला? त्याचं काय उत्तर आहे? काही उत्तर नाहीये. फक्त महाराष्ट्रातून मुंबई तोडणार, महाराष्ट्रापासून तोडणार, हे एकच घोषवाक्य लावून यांनी या अक्षरशः लोकांना मूर्ख बनवलंय. म्हणून या मुलाखतीचा काहीही लोकांवर परिणाम होणार नाही. ठाकरे गटाच्या उमेदवारांना अधिकारी धमक्या देतात माघारी घेण्यासाठी, असा प्रदूषण दावा अंबादास दानवे यांनी केला होता. त्यांचं असं तुमचं नाव घेऊन त्यांनी म्हटलंय की याचाही कोणत्या अधिकाऱ्यांना काही वेळ तुम्ही दिला. म्हणजे तुम्ही फोन करताय, डायरेक्ट धमक्या देताय, अर्ज मागे घेणार तर तुम्ही काय करा ते तुम्हाला त्यांना. असे धमक्या देऊन उमेदवाराचे अर्ज मागे घेतले जात नाहीत. आता ह्यांच्याकडे काय सत्ता नाही, पद नाही, आमदारकी नाही, मग काहीतरी हायलाईट व्हायचं, मग त्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा. बंद कराय धंदे आणि अधिकाऱ्याची गाडवावून धिंड काढणार. ज्यांना तिकीट विकलंय ना ते जेव्हा पडतील ना ते तुमचे गाडवावून धिंड काढतील. कसली मस्ती आहे तुम्हाला? जा त्या रशीद मामूचा प्रचार करा, घोषणा द्या त्याच्या नावाच्या, जिंदाबादच्या. अधिकाऱ्याचं नाव सांगा. मी फोन केला, चला माझा प्रूफ दाखव. काही नाही, फक्त बडबड अँड बडबड. या सर्व लोकांना एकमेव टार्गेट संजय शिरसाट दिसतो. त्यांना असं वाटतं की नाही, याला टार्गेट केलं तर काही परिणाम होईल. परंतु लक्षात ठेवा, अधिकाऱ्याला काय धमकी देता? तो कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला धरेल ना रस्त्यावर, ज्यांच्याकडून पैसे घेऊन तिकीट दिलेत, तेव्हा तुम्हाला तुमची लायकीत कळेल. निवडणूक आयोग भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झाले, कारण त्याची काही विरोध आलेले आहेत, त्या संदर्भात बोललं जातं. निवडणूक आयोग दरवेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात. एखादी भूमिका तरी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारखं चांगलं नाही, यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्यासारखं वाईट कोणी नाही. निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नोकर आहे का? सामनामध्ये जसे तुम्ही आहात तसे काय निवडणूक आयोगाने तुमच्या पेरोलवर आहेत? ती स्वायत्त संस्था आहे, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. आजही पाहिलं इतके मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आचारसंहिता आहे,
नाही जाता येत नेत्यांना, कुणालाही तिथे एंट्री नाही. निवडणूक आयोगाचा जो धाक आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे, परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडलं जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. तर उद्धव ठाकरे- 65 लोक बिनविरोध निवडून येतात, हे कसे निवडून येतात ही संपूर्ण यंत्रणा यांनी विकत घेतली असा आरोप केलाय. अरे बिनविरोध येतात तुम्ही, तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना, काही इच्छुक आहेत की नाही तुमच्या त्या प्रभागात, त्यांना बोलवा ना, त्यांना विचारा ना काय झालं रे बाबा, हा माणूस बिनविरोध कसा निवडून आला. तुमचा तिथलचा स्थानिक एखादा आहे की नाही शिल्लक, त्यांना बोलवा, त्यांना विचारा ना. एखाद्या ठिकाणी झालं असलं तर ठीक आहे, 56 ठिकाणी, आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यकर्त्याशी चौकशी सुद्धा करत नाही. अहो अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात, तिथं काँग्रेस आहे, तिथं राष्ट्रवादी आहे, तुमचा उभाटा आहे, मनसे आहे. त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं, मग तो त्याचं उत्तर देईल ना. हे उंडावर बसून शेळ्या हाकण्याचे प्रकार बंद करा. तुम्हाला लोक लाईक करत नाही हे अधोरेखित झालेलं आहे, आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात महायुतीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे. अजित पवारावरील आरोपांचं काय झालं, अशोक चव्हाणांच्या पुतळ्याचं काय झालं, या सरकारने एकदा हे सगळं चेक करावं. तुमच्याबरोबर सत्तेत असताना चालत होतं, त्यावेळेला का नाही विचारलं काय झालं. अशोक चव्हाण तुमच्याबरोबर सत्तेत होते, अजितदादा होते, त्यावेळेला तुमची वाचे बसली होती, त्यावेळेला तुम्हाला बोलता येत नव्हतं. तुम्ही तर अशा लोकांना मांडीला मांडी लावून बसले होते की ज्यांना लोक आता झिडकारताय. आपलं ते लेकरू दुसऱ्याचं ते कार्ट, ही काय पद्धत आहे. कोणतीही चौकशी संपलेली नाही हे तुम्हाला माहित नाही. सगळं माहित असून निवडणुकीच्या तोंडावर असे काहीतरी गोष्टी काढायच्या आणि लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रकार करायचा, ही जी तुमची जी रणनीती आहे ना ती लोकांनी ओळखलेली आहे. आता लोक या बाबीकडे लक्ष सुद्धा देत नाही. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सूर्यजी पिसाळ 400 वर्ष लक्षात आहे, लक्षात आहे पिसाळावर गद्दारीच्या टिळा आहे तर शिंदेवर. सूर्याजी पिसाळ म्हणणाऱ्यांनी पहिले स्वतः काय केलं याचं थोडस चिंतन करावं. हा एक गोष्ट नक्की आहे, एकनाथ शिंदे साहेब मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहतो. हा छावा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा छावा आहे. यांनी जी काही भूमिका घेतली ना, तुम्हाला ज्या पद्धतीने त्याने केलं ना ते तुम्हाला विसरता येणारच नाही. झोपेत पण नाही, जागेपणे पण नाही. तुमच्या अहंकाराची लंका जाळणारा एकनाथ शिंदे आहे, आणि म्हणून तो तुमच्या सदतीत लक्षात राहील, स्मरणात राहील. त्याच्याशिवाय तुमचा ना सकाळचा दिवस निघणार ना रात्रीची झोप येणार. म्हणून आता एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा जप करण्याशिवाय तुम्हाला दुसरा उद्योग राहिलेला नाही.